हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल. तुमचा दिवस खूप छान जावो. तर आम्ही आता चाललो आहे नेसरीमध्ये भाजीपाला आणायला. त्याआधी आम्ही ताईंच्या घरी जाणार आहे. तिकडून मग नेसरीला जाणार. पावसाचे वातावरण तर झाले आहे. खूप छान वातावरण आहे. खूप मस्त वाटते. तर आता आम्ही आलो पहिले. तिथे आम्ही काहीतरी खायला घेणार आहे तिकडे घेऊन जायला. दुसरं काही नव्हतं, फक्त वडापाव बाकी होते. म्हणून आम्ही वडापाव घेतले आणि मग तिथून आम्ही निघालो. तर आम्ही पोचलो आता. ताईंच्या घरासमोरच शाळा आहे. शाळा बघितली की जुन्या आठवणी आठवतात. छान वाटतं. तर आलो आहे आम्ही आता घरी यांच्या. ही ताईंची मुलगी आहे कशवी. मामाची वाट बघतच थांबली बाहेर. तर कशवीसाठी नवीन स्कूल बॅग आणली होती. तीच द्यायची होती म्हणून आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी. थोडा वेळ थांबलो आणि मग आम्ही परत निघालो, कारण टाईम पण झाला होता बाजार यायला. तर पोचलो आहे आम्ही नेसरीमध्ये. इथे तर खूप गर्दी होती. हे बघा, प्रत्येक गुरुवारी इथे बाजार भरतो नेसरीमध्ये. सगळ्या भाज्या महाग झाल्यात आता. मेथीची भाजी तर 20 रुपयाला एक पेंडी होती. प्रत्येक भाज्या 30 रुपयाला पाव किलो आहेत. त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो. डाळी वगैरे घ्यायच्या होत्या म्हणून. इथे प्रत्येक वस्तूवर डिस्काउंट आहे आणि थोडं स्वस्त पण वाटतं इथे सगळ्या वस्तू. हे डीमार्ट आत्ताच नवीन झाले नेसरीमध्ये. आम्ही डाळी वगैरे इथूनच घेतो प्रत्येक टायमिंगला. या डीमार्टमध्ये सगळ्या वस्तू भेटतात. इथे सगळे मसाले वगैरे आहेत. इथे लहान मुलांच्या वस्तू पण आहेत, खेळणी पण आहेत. खूप छान छान आणि स्वस्त पण. दैवत, आपले दैवत. खूप छान आहेत फ्रेम इथे शिवाजी महाराजांच्या. हे बघा, पाटलो. इथे लहान लहान भांडी पण खूप छान आहेत. इथे अवश्य भेट द्या. नेसरी गडिंग्लज रोड, पेट्रोल पंपाच्या साईडला. आम्ही येते वेळी मटण घेऊन आलो होतो. चुलीवरचं मटण म्हणजे खूप छान लागतं. खूप छान चव होते. तयार झालं आहे मस्त असं मटण, नाचण्याची भाकरी अशी. जेवण वगैरे झालं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. गुड नाईट. थँक्यू.